अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे। हसूर सासगिरीच्या शांताबाई जटामुक्त होऊन मतदानाला। गडिंग्लज अनिष्ट कार्यकर्त्यांनी शांताबाईच्या मनातील भीती व अंधश्रद्धेची जळमटे दूर केल्यावर 10 वर्ष सोसलेल्या भल्या मोठ्या जटेचा भार उतरवला आणि 75 वर्षाच्या या आजीबाई अखेर जटामुक्त झाल्या। मांगनूर दड्डी येथील श्रीमती शांताबाई या हसूर सासगिरी येथे आपल्या सुमन शिवाजी मांगले या मुलीकडे सध्या राहायला आहेत। यापूर्वी या गावातील शांताबाई श्रीपती यादव यांना अनिसने जटामुक्त केलं होतं। शांताबाई कृष्णा भुईंबर, हसूर सासगिरी, तालुका गडिंग्लज यांचं वय आहे साधारणतः 75 ते 80 वर्षे। गेली 5-6 वर्षापूर्वी जट त्यांना आली आणि या जटेमुळे त्यांना खूप त्रास होतो। त्यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास चालू झालेला आहे। हातामध्ये मुंग्या येतात आणि धड झोप व्यवस्थित लागत नाही, अशा अनेक समस्या त्यांना आहेत। आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा गडिंग्लजच्या वतीनं त्यांना आम्ही या ठिकाणी जटमुक्त करतो आहोत। खरं तर मावशी यापूर्वी जटा काढून घेतल्या असत्या, पण काही अंगात येणाऱ्या स्त्रियांनी देवरसपण करणाऱ्या मंडळींनी भीती घातल्यामुळं त्या जटा काढून घ्यायला तयार झाल्या नव्हत्या। पण शांताबाई यादव यांच्या पहिल्यांदा आम्ही काही दिवसांपूर्वी जटा निर्मूलन केल्या आणि त्यामुळे आज ह्या मावशी तयार झालेल्या आहेत। अजूनही लोकांच्या मनामध्ये अशा प्रकारच्या ग्रामीण भागामध्ये अंधश्रद्धा आहेत। पहिल्यांदा प्रबोधन आपल्याला करावं लागतं, मनातली भीती त्यांची घालवावी लागते, अंधश्रद्धेची ही जळमट पहिल्यांदा काढावी लागतात आणि मग ह्या अशा प्रकारे जटेचं निर्मूलन आपल्याला करावं लागतं। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे वेगवेगळ्या पातळीवरती आम्ही काम करत असतो। त्यामध्ये गडिंग्लज, आजरा, चंदगड या भागामध्ये आणि कर्नाटक सीमा भागामध्ये साधारणतः 60 ते 70 महिलांना जटामुक्त केलेले आहे। आज या ठिकाणी हसूर सासगिरीमध्ये येऊन या मावशींना आम्ही जटामुक्त करीत आहोत। धन्यवाद। मी शुभांगी पाटील, डीबीसी लाईव्ह न्यूज करिता। पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज।